हॅलो एव्हरीवन, एआय स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. होप तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि प्रिपरेशन पण खूप चांगलं चाललं असेल. तर आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MS सेट 2022 ची जी येणारी एक्झाम आहे जी की 26 मार्च 2023 मध्ये होणार आहे त्यासाठी PYQs बघणार आहोत. आणि आजचा जो सेशन आहे तो कम्युनिकेशनवर बेस आहे. ओके, ज्याच्यामध्ये आपण 2015 मध्ये जे काही MCQ झाले आहेत ते आज डिस्कस करणार आहोत विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन. ओके, जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल की कशा प्रकारे क्वेश्चन्स फ्रेम केले जातात किंवा एक्झामला विचारले जातात आणि एखादा जो कन्सेप्ट आहे तो कुठचा कन्सेप्ट आहे जो रिपीट होत राहतो. ओके, जर समजा तुम्ही माझे प्रिव्हियस लेक्चर बघितले असाल तर तुम्हाला माहिती पण पडेल कशा प्रकारे कन्सेप्ट रिपीट होतात. जर समजा कोणी बघितले नसाल तर प्लीज एकदा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल. ओके, आणि जर समजा तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझा येणारा व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. Which of the following is not an example of non-verbal communication? हा जो क्वेश्चन आहे तो 2015च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शन्स दिले गेले होते आणि असं विचारण्यात आलं होतं की याच्यापैकी कुठचा जो आहे तो एक्झाम्पल नाही आहे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. ओके, तर टाइप्स ऑफ कम्युनिकेशनचा कन्सेप्ट आहे ना तो खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावर आपल्याला एखादा प्रश्न बघायला भेटतोच. ओके, टाइप्स ऑफ कम्युनिकेशन म्हणजे कुठचे येईल तर वर्बल कम्युनिकेशन आणि नॉन वर्बल कम्युनिकेशन. आता या प्रश्नामध्ये असं विचारण्यात आलं आहे की खालीलपैकी कोण जो आहे तो एक्झाम्पल नाही आहे नॉन वर्बलचं. ओके, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो लेटर रायटिंग आहे, सेकंड आहे फेशियल एक्सप्रेशन आहे, देन आहे पेस ऑफ स्पीकिंग आहे आणि लास्ट आहे सायलेन्स. ओके, पहिल्यांदा अंडरस्टँड करूया की नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय. ओके, सो टर्म कम्युनिकेशन हा जो टर्म आहे ना तो लॅटिन वर्ड करून आलेला आहे. जो लॅटिन वर्ड आहे तो आहे कम्युनिकेअर किंवा कम्युनिस. ओके, अँड इट इज अ ऍक्टिव्हिटी ऑफ कन्वेइंग द इन्फॉर्मेशन थ्रू द एक्सचेंज ऑफ अ थॉट, मेसेजेस और अ इन्फॉर्मेशन थ्रू द स्पीच, व्हिज्युअल सिग्नल्स, रायटिंग और द बिहेवियर. कम्युनिकेशन ही जी आहे ती टू वे प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये आपण जे इन्फॉर्मेशन असतं, जे आयडिया असते ते एका पर्सन कडून दुसऱ्या पर्सन पर्यंत पास करतो. जर कम्युनिकेशनचे टाइप्स बघायला गेलो तर त्यामध्ये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे आणि व्हर्बल कम्युनिकेशन आहे. व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये आपण रिटन किंवा ओरल जे आहे तर वर्डचा वापर करतो. आणि नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये जो आहे तो वर्डचा वापर केला जात नाही, रिटन किंवा ओरली. ओके, ज्याच्यामध्ये आपण सिग्नल्सचा वापर करतो किंवा फेशियल एक्सप्रेशन येईल, बॉडी लँग्वेज येईल, डिस्टन येईल, ओके, फिजिकल एन्व्हायरमेंट येईल किंवा अपिअरन्स येईल, यूज ऑफ व्हॉइस येईल, द पेस ऑफ स्पीकिंग येईल. ओके, आणि यूज ऑफ टोन पण, हे जे सर्व एक्झाम्पल्स आहेत ते नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. ओके, व्हर्बल कम्युनिकेशन आपण कधी म्हणतो ज्यावेळी एखाद्याची आपण गोष्टी मारत असतो त्यावेळी ते काय येईल, व्हर्बल कम्युनिकेशन येईल. का तर कारण आपण ओरली त्याच्याशी बोलत आहोत, ज्यामध्ये आपण वर्डचा वापर करत आहोत. समजा एखादी मेसेज आपण पाठवत आहोत तर त्याला पण आपण व्हर्बल कम्युनिकेशन बोलतो, का तर आपण त्याच्यामध्ये पण वर्डचा वापर करत आहोत. ओके, सो इथे फेशियल एक्सप्रेशन, पेस ऑफ स्पीकिंग किंवा सायलन्स हे जे एक्झाम्पल्स आहेत ते काय आहेत, नॉन व्हर्बलचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, पण लेटर रायटिंग हा जो आहे तो काय आहे, व्हर्बल कम्युनिकेशन. ओके, कारण इथे आपण वर्डचा वापर करतो, लेटर लिहिताना आपण वर्डचा वापर करत राहतो. ओके, सो त्यामुळे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर ए. लेटर रायटिंग इज नॉट अ एक्झाम्पल ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. On which criteria communication can be classified into intrapersonal, interpersonal, group and a mass communication. सेम जो क्वेश्चन आहे तो ऑलरेडी 2017 मध्ये पण आपण बघितला आहे, राईट. जर समजा तुम्ही माझे प्रिव्हियस लेक्चर बघितले असाल तर तुम्हाला लक्षात येईलच, ज्यामध्ये फक्त जो क्वेश्चनिंग फ्रेम आहे ना, फ्रेमिंग जी आहे क्वेश्चनिंगची ती जरा डिफरंट आहे, पण क्वेश्चन असंच आहे. ओके, हा जो क्वेश्चन आहे तो 2015चा क्वेश्चन आहे, ज्यामध्ये तुम्हाला विचारला गेला आहे की
ऑन विच क्रायटेरिया जे कम्युनिकेशन जे आहे त्याला आपण क्लासिफाईड करतो इंटू द इंट्रापर्सनल, इंटरपर्सनल, ग्रुप अँड मास कम्युनिकेशन. ज्याच्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे मीडियम ऑफ कम्युनिकेशन, दुसरा आहे नंबर ऑफ पार्टिसिपंट इन द कम्युनिकेशन, तिसरा आहे मेसेज ऑफ कम्युनिकेशन अँड लास्ट आहे पर्पज ऑफ कम्युनिकेशन. जर आपण टाइप्स ऑफ कम्युनिकेशन बघायला गेलो ऑन द नंबर्स ऑफ पार्टिसिपंट, तर त्याच्यामध्ये जो इंट्रापर्सनल कम्युनिकेशन आहे त्याच्यामध्ये काय असतं, जो पर्सन असतो तो सेल्फ बरोबर बोलत असतो, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल येईल मेडिटेशनचं. ओके. त्यानंतर जर आपण बघायला गेलो इंटरपर्सनल दोन समजा मित्र गोष्टी मारत आहेत तर त्याला आपण म्हणू शकतो की इंटरपर्सनल कम्युनिकेशन, कारण त्याच्यामध्ये दोन व्यक्ती जे आहेत ते इन्व्हॉल्व आहेत. ओके. ग्रुप कम्युनिकेशन कधी आपण बोलतो, ज्यावेळी एखादा ग्रुप डिस्कशन चालू आहे किंवा एखादी प्रोजेक्ट मीटिंग चालू आहे तर त्याला आपण ग्रुप डिस्कशन बोलतो. आणि मास कम्युनिकेशन जो मी लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे तो पण बेस्ट एक्झाम्पल आहे मास कम्युनिकेशनचं. ओके. सो टीव्ही, रेडिओ हे जे आहे ते मास कम्युनिकेशनचे एक्झाम्पल्स आहे, कारण इथे आम्ही लार्ज ऑडियन्सला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहोत. ओके. पण हे आपल्याला कसं कळतं की ते इंट्रापर्सनल आहे, इंटरपर्सनल आहे, ग्रुप आहे किंवा मास कम्युनिकेशन आहे, तर नंबर ऑफ पार्टिसिपंट इन दी कम्युनिकेशन, किती पार्टिसिपंट इन्व्हॉल्व आहेत कम्युनिकेशन मध्ये, त्याच्यामुळे आपल्याला कळतं किंवा आम्ही क्लासिफाय करतो. ओके. Which of the following is most correct description of breaking news in the context of news channel? हा जो क्वेश्चन आहे तो 2015 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला 4 ऑप्शन्स दिले गेले होते आणि विचारलं होतं खालीलपैकी सर्वात जास्त कोणते ब्रेकिंग न्यूजचे योग्य वर्णन वृत्तवाहिनीच्या संदर्भात. ज्यासाठी पहिला जो आहे तो आहे अ न्यूज मेनली अबाउट शॉकिंग अँड वायलंट इव्हेंट. सेकंड आहे अ न्यूज मेनली बेस्ड ऑन पिक्चर टेकन बाय अ हिडन कॅमेरा. थर्ड आहे अ शॉर्ट अँड डेव्हलपिंग न्यूज अबाउट द इम्पॉर्टंट इव्हेंट जस्ट डिस्कवर. अँड लास्ट आहे अ प्रिसियस न्यूज फोकसिंग ऑन इन्व्हेस्टिगेशन ऑफ पॉलिटिकल करप्शन. So the purpose of a news media is to broadcast a similar information across the variety of a medium to reach the most people and satisfy their needs of the information through the surveillance. ओके. आपण इन्फॉर्मेशन का प्रोव्हाइड करतो, न्यूज का प्रोव्हाइड करतो, जेणेकरून जे वाचणारे आहेत त्याला पण सॅटिस्फॅक्शन भेटेल, त्याला पण ती इन्फॉर्मेशन भेटेल. ओके. सो ब्रेकिंग न्यूज interchangeably termed as special report or a special coverage of a news flash is a current issue that broadcast will warrant an interruption of a scheduled programming or a current news in order to report its detail. So breaking news is a newly received information about an event that is currently occurring or developing. So breaking news can any current issue or a news about an important event that is just a discover. It is about a shocking violent event or based on the picture taken by a hidden camera or by a focusing on the investigation of a political corruption. All this will be included in the breaking news. Okay. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी, अ शॉर्ट अँड डेव्हलपिंग न्यूज अबाउट इम्पॉर्टंट इव्हेंट जस्ट डिस्कवर. What is the significance of 1980s in a context of television in India? हा जो क्वेश्चन आहे तो 2015 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं सिग्निफिकन्स ऑफ 1980s इन द कॉन्टेक्स्ट ऑफ टेलिव्हिजन इन इंडिया. ज्याच्यासाठी पहिला ऑप्शन आहे टेलिव्हिजन ट्रान्समिशन बिगेन इन इंडिया. सेकंड आहे DTH सर्व्हिसेस फॉर टेलिव्हिजन बिगेन इन इंडिया. थर्ड आहे रॅपिड एक्सपान्शन ऑफ दूरदर्शन नेटवर्क. अँड लास्ट आहे प्रायव्हेटली ओन टीव्ही चॅनल्स वर अलाउड इन इंडिया. सो in September 1959, the Delhi became the first Indian city to get the TV telecast facility. कधी झालं हे तर सप्टेंबर 1959 मध्ये. ओके. जी आपली दिल्ली आहे become the first Indian city to get the TV telecast facilities, and it took nearly 6 years to start a regular services. And by 1972, the TV services were extended to the Mumbai, which is then become the Bombay.
Okay, so in early days the TV take a long time to reach other part of the country, as until 1975 only the 7 Indian cities were covered by the television. Okay, so between 1980s and 87 the number of our television set increased by a 10 time in India. आता यासाठीचे मेन रिझन जे आहेत ना ते काय आहेत तर द रोल ऑफ अ कम्युनिकेशन सॅटेलाइट इज एक्सपांडिंग एक्सेस ऑफ टेलिव्हिजन सिग्नल्स. सेकंड आहे इंट्रोडक्शन अँड द पॉप्युलॅरिटी ऑफ सोप ऑपर्स. अँड लास्ट आहे increasing expansion of national television system म्हणजेच दूरदर्शन and revenue generation from the commercial advertising. So इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर सी, रॅपिड एक्सपान्शन ऑफ दूरदर्शन नेटवर्क. The round table sitting arrangement in a typical conference room facilitate. हा जो क्वेश्चन आहे तो 2015 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला असं विचारलं गेलं होतं गोल टेबल बसण्याची व्यवस्था एका सामान्य कॉन्फरन्स रूम मध्ये सुविधा देते. ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे वन डायरेक्शनल कम्युनिकेशन. सेकंड आहे मोर इंटरॅक्टिव्ह कम्युनिकेशन अमॉंग्स द पार्टिसिपंट. थर्ड आहे टॉप डाउन कम्युनिकेशन. अँड लास्ट आहे बॉटम अप कम्युनिकेशन. So the term curricular sitting may be understood with a reference to the range of curricular like a pattern including vowels, irregular circles, broken circles and semicircle sitting pattern. Okay, so sitting arrangement therefore can play an important role in the formation of interpersonal dynamic and identity formation among the participants. So additionally notable that no single sitting pattern should be considered as optimal for all the situation and the uses, but for the typical conference room facilities a round table sitting arrangement is a preferred to have a more interactive communication among the participant. Okay, so जे correct answer आहे ते काय आहे option number B, more interactive communication among the participants. Okay, which communicative dimension are added when PowerPoint presentation is used in teaching. हा जो क्वेश्चन आहे तो 2015 च्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेला होता, ज्यामध्ये तुम्हाला विचारलं गेलं होतं संवादात्मक परिणामे काय आहेत अध्यापनात पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन आधी वापरले जाते. ज्यासाठी पहिला ऑप्शन आहे तो आहे ओनली व्हिज्युअल. सेकंड आहे ओनली ऑडिओ. थर्ड आहे ऑडिओ as well as visual. And last आहे audio, visual and interactive. Okay, so the benefit of a PowerPoint presentation remain the purposive in all the level and purposes. It is a use for the official purpose in the offices and be in the teaching as one of the teaching method. Okay, so it create a visual impact, collaboration, content sharing and फ्लेक्सिबिलिटी. ज्यावेळी आपण पॉवरपॉइंट यूज करतो त्यावेळी आपण काय काय करू शकतो, मुलं त्याला इझिली बघू पण शकतात, व्हिज्युअल एड पण आहे, तो ऑडिओ व्हिज्युअल पण आहे, करेक्ट, आणि इंटरॅक्टिव्ह पण आहे. एखादी टीचर ज्यावेळी शिकवत असते त्यावेळी ती इंटरॅक्टिव्ह पण होते स्टुडंट सोबत, करेक्ट. सो त्यामुळे इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर डी, दॅट इज ऑडिओ व्हिज्युअल अँड इंटरॅक्टिव्ह. होप you have understood all the question thoroughly. समजा काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा, जेणेकरून मी तुमचा डाऊट क्लिअर करेन. ओके, टिल देन कीप वॉचिंग, कीप लर्निंग.